हे बघा, तुम्हाला मी आज कैरीची छान रेसिपी बनवून दाखवणार आहे. तर छोटा व्हिडिओ आहे, कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी. तर बघा, इथं मी एक कैरी घेतली. ही मीडियम साईजचीच कैरी आहे. ही कलमी आंब्याची कैरी आहे. कैरी तुम्ही कुठली पण घेऊ शकता. तर या कैरीला आधी चांगलं कापून घेते बारीक. ह्याच्या आतमध्ये काय सध्या हे नसतं, कोय नसती जास्त. ही अशी निघती बघा. आणि ह्याला आता बारीक कापून घ्यायचं. साल नाही काढली तरी चालतं, मी सालीसकटच घेणार आहे. कडक आहे मस्त कैरी. असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे कापून. हे बघा असे. ही बघा, ही सगळी कापून घेतली. आता पहिला एका कटोरीत टाकते. चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद. आता चांगलं खालीवर करून घ्यायचं असं. इथे बघा, तडका पॅन गरम करायला ठेवले. त्याच्यात आता थोडं तेल टाकून घेते. थोडंसं तेल टाकले. इकडे आज मी तव्यात बेसन बनवलंय बघा. याचा व्हिडिओ नाही बनवला. छान लागतं हे असं पण बेसन खायला. आता त्याच्यात थोडी मोहरी घालते. आणि मोहरी तडतडली की थोडंसं जिरं. गॅस बंद केला आहे बघा. आणि जी कैरी होती कापलेली, त्या कैरीवर हा तडका टाकून द्यायचा. ठसका होईल म्हणून मी मिरची पावडर त्याच्यात टाकली नाही तेलात, तर थोडी मिरची पावडर वरून टाकते. त्याला मस्त खालीवर करून घ्यायचं. तर बघा, तोंडी लावण्यासाठी आपली कैरी तयार झालेली आहे. जेवताना असं काही चटपट असलं तर छान वाटतं. आणि आता मार्केटमध्ये कैऱ्या खूप विकायला आलेल्या आहेत. तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर बी करा. धन्यवाद.